बजाज नगरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही माती फिरूंनी पुन्हा 2 दुचाकी जाळल्या असून वाळूज MIDC पोलिसांनी एका दुचाकीसह संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे। बजाज नगरातील BSNLच्या गोडाऊन समोर RM 246/2 मध्ये काल 3 मार्च रोजी रात्री 10:50 अमोल विश्वनाथ पवार यांची दुचाकी क्रमांक MH20CA 2432 ची पेट्रोल नळी कापून साडीला आग लावून ती जाळली। सदरील घटना भाडेकरूंच्या लक्षात आली। पाऊस येत असल्याचा अंदाज असल्याने त्यांनी दार उघडले। दार उघडतात त्यांना दुचाकी जळताना दिसली। त्यांनी आरडाओरड केल्याने दुचाकी मालक पवार यांनी जळत्या दुचाकीकडे धाव घेत भाडेकरूंच्या मदतीने पाणी मारून आग विझवली। या घटनेत दुचाकीचे 20,000चे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले। आम्ही इथं बजाज नगरमध्ये 20 वर्षापासून राहतो। RM 246 BSNL गोडाऊन जवळ। माझा मुलगा संध्याकाळी 5:30ला घरी आला डोकं दुखत असल्यामुळं आणि गाडी लावली त्यानं नेहमीच्या ठिकाणी। गाडी लावल्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवण करून झोपलो। 10:30 पावणे 11च्या सुमाराशी गाडी जळली। आमच्या भाडेकरूंना पाहिली, त्यांनी सगळं विझवण्याचा प्रयत्न केला ना, आम्हाला पण आवाज दिला आणि ते आम्ही खाली येईपर्यंत गाडीनं खूप पेट घेतला। ह्या घटनेत आमचं 20,000चं नुकसान झालेलं आहे। 10 वाजता भाजी मंडईतून घरी आलो, जेवण झाले आणि पावणे 11 सुमारास झोप लागली आणि आभाळ गरजला असा आवाज आला। आमचा माल बाहेर होता त्याच्यामुळे आम्ही तटकन उठलो तर गाडी पेटलेली होती। नंतर 4 वाजता माझी गाडी रूम मालकीनेला त्यांना खिडकीच्या काचेतून दिसलं त्यांना जाळ। त्यांनी मग आरडाओरड केली आणि आम्ही सगळं जागी झालो। त्याच्यानंतर मी खाली येऊन बघतो तर जाळ वगैरे चालू होता। आम्ही तिच्यावर पाणी वगैरे मारलं, गाडी विझवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर सर्व पोलीस वगैरे इथं चौकीला असतात, त्यांनी बघितले, त्यांनी त्यांच्या ऑफिसरला वगैरे बोलून बघितलं सर्वांनी आणि बाकीचे लोक वगैरे जमा झाले। माझी एवढीच विनंती आहे की जो कोण माणूस आहेत त्याला ते मी लवकर अटक करण्यात यावी। वाळूज MIDC परिसरात सुरू असलेल्या दुचाकी वाहन जळीत प्रकरणात बुधवारी MIDC ठाणे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्यावर भारतीय दंड संहिता 435 आणि 436 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत। समाधान वसंत धोंडगे असे या संशयित आरोपीचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। संशयित आरोपी हा बजाजनगर येथील बाळासाहेब ठाकरे चौकातील जोशी यांच्या इमारतीमध्ये रूम भाड्याने घेऊन राहत होता। तर माझ्याकडे तसे मुलं राहतात, त्याप्रमाणे 7-8 महिने झाले तो येतो राहतोय आपल्याकडे आणि तसं त्याचं काही वागणं ठीक होतं। एकंदरीत गाडी आहे त्याच्याकडे स्वतःची आणि नोकरीला चांगल्या ठिकाणी आहे। वागणं वगैरे व्यवस्थित आहे, धार्मिक कार्यक्रमात सहभागी राहत होतो। या हिशोबाने तो आमच्या हिशोबाने तर पोरगा ठीक होता। त्याच्या ओळखीचा एक मित्र वगैरे राहतो आणि ते फॅमिलीवाले आहेत, तर त्या सांगितलं होतं मुलगा चांगला आहे, तर त्या हिशोबाने आपल्याकडे राहत होता 7-8 वर्ष 7-8 महिने। संशयित आरोपीच्या रूमची पोलिसांनी तपासणी केली असता रूममध्ये पेट्रोलचा वास येत असलेल्या रिकाम्या बॉटल, कटर यासारखे साहित्य मिळाले। तसेच पोलिसांनी संशयित आरोपीकडून MH20CW 7180 क्रमांक असलेली एक दुचाकीही जप्त केली। प्रभाकर सोळुंके यांच्या नावे या गाडीची नोंद आहे। बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील द्वारकानगरी परिसरात एक दुचाकी जाळण्यात आली। याच परिसरात पोलिसांनी संशयित हालचाली करताना आढळून आला, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे हे करत आहेत।